श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आहे ना मळ्यात चाललेलो आहोत. आता आज आहे ना म्हणजे शेंगा ज्या आहेत त्या तोडायच्या होतील, रोटरी करायच्या आहे. पावसाचं वातावरण होत आहे आणि आता आहून नाही ना 15 ऑगस्टमुळे ना 2 दिवस जे आहे ते शाळेत थांबावं लागणार आहे डेकोरेशनसाठी. तर म्हटलं चला आज आपणही थोडंसं जाऊया आणि जो मूग आहे तो तोडून घेऊया. तर चला आता डायरेक्ट शेतातच भेटू, डबा वगैरे घेतलेला आहे. तर चला आता मळ्यात निघूया आपण. आता मळ्यातला ड्रेस चढवलेला आहे, तर आता आपण मळ्यात निघूया. तर मळ्यात आल्यानंतर आहे ना पहिला आपला जो डबा आहे ना तो व्यवस्थित ठेवावा लागतो, कारण आहे ना कुत्रे कावळे यांचा काही भरोसा नाही. तर इथं मस्त असे ना आपलं आवळ्याचं झाड आहे आणि एक छोटंसं पपईचं झाड लावलेलं आहे. तर तिथं आपण आहे ना मस्त अशा भाकरी ठेवतो. तर आता इकडं पूर्ण मूग तोडायचा झाला होता, आज रोटरी करायची होती, त्याच्यामुळे आहे ना पटपट असं तोडून घ्यायचं होतं. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे ऊन नव्हतं आज, आणि ऊन नसलं ना तर मला कामाला काहीच वाटत नाही, पण जर ऊन असलं तर मग मात्र माझं काम मला नको नको होतं. तर इथे ना छान असं आहे, मी ना जो आपला डबा आहे तो ठेवला होता आणि निघालो होता आता. ड्रेस वगैरे तर आपला घरूनच घातलेला होता. तर आता निघालो शेंगा तोडायला. तिथं गेल्यानंतर शेंगा म्हणजे ना भरपूर असा लाग होता तिथं. जी मुंग आहे ना तिथला मूग पूर्ण बघा एवढा पण मूग आहे तोडून झाला होता. आता फक्त शेवटचा जो कडा आहे तिकडंच राहिली होती आणि तिकडं तोडायला सुरुवात केली. तर आता शेतीत ना जाणं म्हणजे ते पण काही सोपं नाही बरं का. तिथं पण आहे ना नळे वगैरे म्हणजे विचूकाटा बघावाच लागतो. तरी ते शेंगा तोडायला सुरुवात केली होती आणि काही-काही ठिकाणी ना असे बीळ केलेले होते. नेमके ते उंदराचे होते की कशाचे होते माहीत नाही. तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवते की शेतकरी जीवन हे काही सोपं नसतं. दिसतं तेवढं सोपं नसतं. तर आहे ना म्हणजे जे काही असेल ना तर ते जीव जो आहे तो तळहातावरती ठेवून जे आहे ते शेतात कधी-कधी कामं करावी लागतात. रात्रीचं पाणी भरणं असेल किंवा जे काही कामं असेल तर बघा, किंवा मक्काला पाणी भरणं असेल तर बघा की इतकं खोल बिळ होतं ना, अशी 2-3 बिळं होती. आणि बघा जर कधी-कधी यामध्ये काही पण असू शकतं, तर त्याच्यामुळे शेती करणं काय सोपं नाही आहे. तर बघा मग आहे ना आता मूग आहे, म्हणजे जसं आम्ही मूग तोडायला बिलगलो तर पाणीसुद्धा पिलो नाही, कारण रोटरी करायची होती, झाली पाहिजे. तर मस्त असं इथे ना जेवायला बसलो होतो. तर जेवण करायचं, मळ्यातली जेवणाची मजाच काहीतरी वेगळी असते. तर असं आहे ना, मी दुपारी कधी शक्यतो जेवत नाही. सकाळी जर जेवण झालं ना, तर डायरेक्ट 4 वाजता चहा वगैरे होतो. पण मग शेतात म्हणजे मळ्यात गेल्यावरती ना जेवण मस्त होतं. पण कंटिन्यू काय म्हणजे जे आहे ते होत नाही. पण कधीतरी असं मस्त असं जेवणाचा बेत होतो. जेवणं वगैरे झाले होते आणि जो जास्त दाट मूग होता तो पण झाला होता. नंतर शाळेतून आले, त्यांनी मस्त असं चहा बनवून आणलं होतं आणि पाणी वगैरे घेऊन आले होते. पण आहे ना पावसाचं वातावरण झालं होतं, तर त्याच्यामुळे ना मग म्हटलं आधी रोटरी करून घेतलेली बरी. कारण नंतर आहे ना मग पाऊस जर झाला तर खूपच जे आहे ना ते रान म्हणजे पूर्ण म्हणजे ट्रॅक्टर जात नाही त्याच्यामध्ये. तर शेवटी ना मग रोटरी करायला सुरुवात केली. तर मग नंतर दुपारनंतर ना शेंगा काही जास्त नव्हत्या. अशा ज्या होत्या ना आम्ही रोटरीच्या पुढं-पुढं सर्वजण तोडून घेत होतो. म्हणजे ना जी रोटरी आहे ती पण होत होती. तर इथं ना काका बघत होते की रोटरी कितपत खोल जाती आणि कशी होती आहे काय. तर खूप छान अशी रोटरी होत होती. तर आता एवढी रोटरी झाल्यानंतर आहे ना आपल्या रोपाला टाईम आहे अजून, पण छान असं आहे ना. बघा आता आहे ना शेंगा तोडायच्या झालेल्या आहे, थोड्या राहिलेल्या आहे. आता तुम्हाला दाखवते मी. आणि बघा किती कावळे आलेले आहे आमच्याकडं. बघा. आता पूर्ण ज्या शेंगा आहेत त्या तोडायच्या झाल्या आता. आता हे कुठंतरी राहिलेले आहे तेवढंच तोडून घेतोय आम्ही. आणि कावळे बघा. इकडे 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 हा बा एवढं नाही हा. ए,
तर असा ट्रॅक्टर मी 1-2 वेळेस चालवला होता, पण असा रोटरीचा नव्हता चालवला. तर म्हटलं आव्हान म्हटलं मला चालवायचा आहे. तर ते बोलले की चालव. पण ते मला सांगत होते असं फिरव, तसं फिरव. तर इथं बघा पूर्ण रोटरी झाली होती आणि शेवटची रोटरी चालू असतानाच पाऊस आला होता. तर म्हणजे खूप इतकं भारी वाटलं म्हणजे सगळं काम जिथलं तिथं झालं आणि मग पाऊस आला. तर शेवटची जी कड आहे ना ती राहिली होती. तर बारीक-बारीक पाऊस झाला होता. तर त्याच्यानंतर 2 दिवसांनी इतका पाऊस झाला, की डायरेक्ट म्हणजे 4-5 दिवस वावर जे आहे ते वापसच येणार नाही. जर आज शेंगा तोडल्या नसत्या तर पूर्ण पाण्यात गेल्या असत्या. तर त्यामुळं पूर्ण तोडून झाल्या आणि शेवटची रोटरी पण करून झाली आणि असे काही कामं जर शेतीचे व्यवस्थित झाले तर बरं वाटतं. पण जर आहे ना पाऊस आला किंवा मग शेतात जेव्हा आपलं पीक केलेलं आहे ते राहिलं तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला झोप येत नाही. तर चला आता डायरेक्ट आहे ना मग घरचाच शूट घ्या म्हणजे घरीच आलेलो आहोत आपण. कारण आता रोज-रोज तोच तुम्हाला व्हिडिओ दाखवायचं ते कंटाळवाणं वाटतं. तर मस्त असं म्हटलं तेल वांग्याची रेसिपी जी आहे तुमच्याशी शेअर करूया. तर आता आहे ना म्हणजे उपवास चालूच होते सारखे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी तोंडाला चव येईल असं मस्त आहे ना आपण तेल वांगं करूया. तर इथे ना 4 ते 5 वांगे मी चिरून घेतलेले आहे, पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि ना आता त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल टाकायचं आहे. तर कधी-कधी कसं असतं ना वांगे ना जास्त शिजत नाहीत. त्याचे देठ आहे ना ते म्हणजे शिजतच नाही. तर आता आहे ना इथं मी मस्त असं ते आहे ना तेलात परतून घेतलं आणि बघा तुम्ही याचं भरीत पण केलं तर छान होतं. तर इथे आहे ना मी खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे आणि कोथिंबीर, लसूण आणि आलं टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर आहे ना ते आपल्याला वाटण करून घेईपर्यंत आहे ना इथं मस्त असं कढईत तेल तापत जे म्हणजे नाही हे तेल तुम्हाला काळं दिसत असेल ना त्यामध्ये मी कांदा वगैरे भाजलेला होता. तर तुम्ही आता यात बाजरीचं पीठ वगैरे किंवा फुटाणे वगैरे भाजून टाकायची काहीच गरज नाही. कारण आपल्याला जास्त ग्रेव्ही पण करायची नाही आहे. तर बघा इथं छान असं वाटण झालेलं आहे. तर तेल सुटेपर्यंत आहे ना हे जे वाटण आहे ते राहून द्यायचं आहे आणि यात आपल्याला घरचेच मसाले ॲड करायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे मसाले पाहिजे असेल ते ॲड करू शकता. तर बघा इथं मसाल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे जे आपला कांदा वगैरे आहे, खोबरं आहे ना, ते छान असं परतून घ्यायचं आहे. लसूण जो टाकलेला असतो, तो छान परतून जातो आणि मग आपली जी भाजी आहे ना, ती अजून टेस्टी लागते. कधी पण आहे ना, भाजी करताना जे मसाले आहे ना, ते जास्त परतून दिले ना, तर खरंच भाजी छान होते. तर बघा मस्त असा आपला मसाला जो आहे, तो म्हणजे जी ग्रेव्ही आहे, ती तेल सोडायला लागलेली आहे. तर त्यामध्ये ना आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहे. तर इथे आहे ना मी छान असे आपले घरचेच मसाले यामध्ये ॲड केलेले आहे. तर तेल सुटेपर्यंत आणि आता आहे ना याच्यात तर जर तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं तेल ॲड करू शकता. तर बघा इथे ना छान असा आपला मसाला आहे ना, जी आपली ग्रेव्ही केलेली होती त्यामध्ये टाकलेला आहे. थोडीशी मी ना वरतून हळद आणि जे धना पावडर आहे तर मी प्रत्येक भाजीला टाकतेच. तर बघा छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. असा मसाला जर परतला ना तर भाजी काही जास्त वेळ आपल्याला आटवून द्यायची गरज पडत नाही. तर बघा इथं खाली ना मसाला चिपकायला लागला होता म्हणजे याचा अर्थ आपला मसाला आहे ना पूर्णपणे छान असा परतलेला आहे. जी ग्रेव्ही आहे ती आपली छान अशी झालेली आहे. तर आता इथं मी गॅस बंद केलेला आहे. थोडंसं जो आपली ग्रेव्ही आहे ती छान अशी ना थंड होऊन जास्त थंड पण नाही होऊन द्यायची. तर ती झाल्यानंतर आपण जे वांगे घेतलेले आहे त्यामध्ये भरायचे आहे. तर म्हणजे जास्त काय डीपली पण भरायचे नाही कारण आपल्याला त्यामध्ये नंतर आपण थोडासा जो आहे तो पाणी टाकणारच आहोत. तर बघा इथे ना आता मी जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं आहे. तर आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे, जी वांगे आहे ना ते थंड झालेले आहे. तर इथे ना मी गॅस बंद केला होता, पण आहे ना आता चूक झाली ती झाली. मी मीठ टाकायचं विसरले होते आणि जर मसाल्यामध्ये जर मीठ नाही टाकलं तर ते वांग्यामध्ये ना आपल्याला असे गार-गारसारखे वाटतं आणि थंड याच्यात आहे ना जे मीठ आहे ते टाकण्यापेक्षा आहे ना, जी मसाला आहे आपला गरम असेल ना, तर त्यामध्ये मीठ छान असं मिक्स होतं. तर मग मी पुन्हा गॅस पेटवला, पुन्हा ते मग मीठ टाकलं आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. कधी-कधी अशा चुका होतातच. आता मीच म्हणजे तुमच्याकडून होतं की काय माहीत नाही. पण आता एक गृहिणी म्हणलं ना, घरात काय कधी-कधी ना एखादी वस्तू आपण ठेवतो आणि त्या ठेवलेल्या ठिकाणी 4 वेळेस जातो, पण आपल्या ती वस्तू लक्षातच येत नाही की आपण ती तिथं ठेवलेली आहे. कधी-कधी असं होतं की असं वाटतं की आपलं डोकं आता कमी चालायला लागले काय असं पण वाटतं. पण तुम्हाला होतं का असं ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे अशी एखादी वस्तू असते ती आपल्याला आपणच ठेवलेली असते आणि ती आपल्याला सापडत नाही किंवा आपण तिच्या जवळ भरपूर वेळ जातो, पण ती कधी-कधी ना आपलं लक्षातच येत नाही, असं कधी-कधी होतं. तर असं भाजी करताना पण आहे ना, म्हणजे शक्यतो जास्त कधी होत नाही, पण कधी-कधी असं होतं. तर मी ते काय स्किप केलं नाही. म्हटलं अशी चूक झालेली आहे, ती तुम्हालाही दाखवणं मला योग्य वाटलं. तर चला इथं आता आहे ना, छान असं आहे ना, मसाल्यात जे वांगे आहे ना, त्याच्यामध्ये जे आपण ग्रेव्ही केलेली आहे, ती भरून घ्यायची आहे. तर तुम्हाला आता जसा रस्सा पाहिजे असेल तसं तुम्ही करू शकता. तर बघा इथं छान असं पॅक करून घेते. कारण आता आहे ना, वेळ खूप झालेला होता आणि सर्वांना भूक लागली होती. आता एवढं टाईमपास करत बसले, तर मग मुलींना जास्त भूक लागली होती. तर मी आता पटपट आहे ना, याच्यातच आहे ना, जे आहे ते सर्व जे वांगे आहे ते ठेवून देणार आहेत.
अशाच पद्धतीने तुम्ही जर कारलासुद्धा करू शकता, खूप छान लागतं. आणि आता याच्यात थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर बघा आता हे ना, हे जे वांगे आहे पुन्हा मी आहे ना त्याच्यात मसाला भरल्यानंतर ते त्याच्यातच ठेवून दिलेले आहे. आणि आता आपल्याला ही कढई गॅसवरती ठेवायची आहे. आणि बघा आता गॅसवरती ठेवल्यानंतर आपल्याला जसं पाहिजे असेल तसं थोडंसं प्रमाणात तुम्ही पाणी शक्यतो गरम करूनच घ्यायचं आहे. नाहीतर ना भाजी आहे ना ती आपल्या भाजीची चव जी आहे ती पूर्णपणे ना वेगळी लागते. तर शक्यतो पाणी जे आहे ना ते थोडंसं कोमट करून टाकायचं आहे, म्हणजे जी भाजी आहे ती आपली छान लागते. तर बघा इथं मस्त असं आहे ना आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे. तुम्ही जर तुम्हाला रस्सा पाहिजे नसेल ना तर तुम्ही यामध्ये स्किप करू शकता. पण आम्हाला थोडीशी संध्याकाळची जी भाजी आहे ती रस्सा भाजीच लागते. आणि आता याला आहे ना तुम्ही पाणी टाकल्यानंतर 5 ते 10 मिनटं जरी त्याला ठेवायचं आहे आणि आपली भाजी तयार होते. तर थोड्या वेळात आहे ना आपल्याला ठेवल्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण शक्यतो गरजच पडत नाही. 10 मिनटं तर लईच होतात भाजीला. आणि इतकी टेस्टी आणि चवदार भाजी लागते. तर काही विषयच नाही, म्हणजे जास्त टाईम पण लागत नाही. पटपट अशी होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा की अशा पद्धतीने केल्यावर तुम्हाला कशी वाटते ते. तर 5 ते 10 मिनटं झाकण ठेवल्यानंतर बघा आपली छान अशी भाजी झालेली आहे. आणि मस्त असा तुम्हाला दिसत असेल तिला तरी पण आलेली आहे. तर चला या सर्वजण जेवायला. छान असा ताट करून रेडी आहे. तर अशा पद्धतीने आज संध्याकाळचा बेत होता. तर चला बाय.